माय गॉड. गावाकडचा ब्लॉग पाठ शेवटचा. हाय, मी आहे मनस्वी. सकाळ सकाळी उठलो, आवरलं आणि घमेलभर कांदे घेऊन वावरामध्ये निघालो. दीदीकडे काम दिलं होतं खड्डे खांडायचं आणि माझ्याकडे काम होतं त्याच्यामध्ये एक एक करून कांदा काढायचा. भाई लिटरली नखांमध्ये माती घुसूपर्यंत कांदे लावलेत. आज काळानुसार लुप्त होत चाललेल्या गांडू फॅमिलीने पण त्यांचं दर्शन दिलं. फुलत असतील कमळा चिखल्यामध्ये, पण आमच्या घरी सुद्धा कृष्ण कमळ फुलले आणि 2 तर इन प्रोसेस आहे. फॅशनच्या जागेवरती शेवटी लेस बांधायला आईलाच म्हणावं लागतं. अकॉर्डिंग टू आई साहेब, जाताना सगळ्यांना नमस्कार करून जावा म्हणून दीदीला मस्तपैकी असं नमस्कार केलाय ना. आज निघतानाच आईचं इंटेन्शन कळलं होतं. म्हणलं आता हिच्या डोळ्यातून नद्या व्हायला लागायच्या आधी ना आपलं गपचूप निघून जावा, कारण एकदा रडायला लागली ना मग काही विचारतात सोय नाही. मग दोघींना पण टाटा बाय बाय केला आणि मी पण निघाले. लिटरली नशीब किती भंगार असावं नाही, माझ्या नशिबाकडून शिकावं. बसमध्ये पण जागा नाही आणि ऑटो मध्ये पण जागा नाही. जेव्हा एवढ्या जड बॅग घेऊन जिना चढायची वेळ येते ना, तेव्हा वाटतं भाई साहेब लिटरली दिवाळीचं फराळ नसतं आणलं ना ते बरं झालं असतं. पण जेव्हा भूक लागते ना तेव्हा वाटतं बरं झालं यार दिवाळीचं फराळ दिलं आईने. इकडची एकमेव गोष्ट जी मी गावाला गेल्यावर खूप मिस करते ती म्हणजे हा सनसेट पॉइंट. संध्याकाळी मस्त गॅलरीत बसून उरले सुरलेली दिवाळीची लाइटिंग पाहून दिवसाचा शेवट केला. टाटा बाय बाय.